नमस्कार, जय बळमामा. ट्रेडिंगमध्ये भीती दाखवणारे प्रश्न, विशेषतः फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये भीती दाखवणारे प्रश्न हे आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. त्यातला पहिला व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे, हा पार्ट 2. दुसरा व्हिडिओ करतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बँक अकाउंट फ्रीज का होतात. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट कळलं असेल की बँक अकाउंट फ्रीज करण्यासाठी ट्रेडिंग करण्याची आवश्यकता नाही. बँक अकाउंट कोणाची फ्रीज व्हायला लागलेत, जे ट्रेडिंग करत असून देत किंवा करत नसून देत. फक्त ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत असते आणि अनोळखी व्यक्तींकडून जास्त होत असते, त्यामुळे इथं फ्रीज होण्याची शक्यता जास्त आहे. इथं P2P म्हणा किंवा स्कॅम जास्त मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे इथं फ्रीज होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे इथल्या लोकांचे बँक अकाउंट फ्रीज होतात, बाकी कुणाची होऊ शकतात. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, बँक अकाउंट का फ्रीज होते. एखाद्या व्यक्तीनं फ्रॉड केला, त्यानं ज्या बँक अकाउंटवरती फ्रॉड केला आहे त्या बँक अकाउंटवाल्या व्यक्तीनं जर सायबर सेलमध्ये केस घातली की माझ्या अकाउंटवरती फ्रॉड झाला आहे किंवा माझ्याबरोबर स्कॅम झाला आहे, मग त्यानं स्कॅम केल्यानंतर ह्याच्या बँक अकाउंटवरून जिकडे जिकडे पैसे गेलेले आहेत त्या काय केलं जाते, त्या बँक अकाउंट फ्रीज केले जातात. पुन्हा त्या बँक अकाउंटवरून जिकडे जिकडे पैसे गेलेले आहेत ते बँक अकाउंट फ्रीज केले जातात. हा त्यांचा काय साखळी पद्धत आहे. मग या साखळीमध्ये कोण अडकलं त्यांचे बँक अकाउंट फ्रीज होणार. ही सिंपल आणि साधं गणित आहे. मात्र आपल्या बँक अकाउंटवरून दुसऱ्यांच्या बँक अकाउंटवर आपण जर पैसे ट्रान्सफर केले तर बँक अकाउंट फ्रीज होत नाही. तुम्ही कधी ऐकलं का बघा बरं, की मी पैसे पाठवले म्हणून माझं बँक अकाउंट फ्रीज झालं. असं कधी होत नाही, कारण की तुम्ही पैसे पाठवलेत. पैसे पाठवण्यावर काही नाही आहे. तुमच्या अकाउंटवर पैसे आले तर ते आलेला पैसा जर फ्रॉडचा असेल तर तुम्ही त्या साखळीमध्ये अडकला, बँक अकाउंट फ्रीज होणार. मग आपल्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कसं काय होतं हे, किंवा कसं काय बँक अकाउंट फ्रीज व्हायला लागल्यात. सिंपल गोष्ट आहे. एखादा फॉरेक्स जो ब्रोकर आहे तो काय करतोय, त्याची बँक अकाउंट आहेत, तिची एक बँक अकाउंट असतात का, असे भरपूर बँक अकाउंट त्यांचे असतात. समजा त्यांचं हे एक बँक अकाउंट आहे. ह्या बँक अकाउंटवर काय केलं जातं, एखादा जो फ्रॉड आहे, जो स्कॅमर आहे, तो काय करतोय, पहिल्यांदा त्यांच्यावरती डिपॉझिट करतो. डिपॉझिट केल्यानंतर परत मुद्दाम काय म्हणायचं की माझ्या अकाउंट जे बँक मी हे केलं, पैसे पाठवले किंवा जे ट्रान्सफर केलं ते माझ्याकडून चुकून झालं आहे, फ्रॉड झाला आहे माझ्या बाबतीत आणि माझे मला पैसे मागे मिळावेत. असे काहीतरी करून तिने ह्या बँक अकाउंटवरती काय केलं जाते, केस घातली जाते किंवा हे बँक अकाउंटने माझ्याबरोबर फ्रॉड केला आहे असं काहीतरी सिनारिओ तयार केला जातो. मग सायबर सेल काय करते, हे जे बँक अकाउंट आहे ना, ह्या बँक अकाउंटला काय करतं, आपल्या सर्व्हिलन्स खाली घेतं आणि ह्या बँक अकाउंटवरून ज्या ज्या बँक अकाउंटवरती पैसे गेलेले आहेत, कारण सगळी पद्धत आहे, ते बँक अकाउंट काय केले जाणार आहेत, मग फ्रीज केले जाणार आहेत का, ह्या बँक अकाउंटमुळं. मग काय होते, हे ट्रेडरसाठी वापरलं जाणारं बँक अकाउंट असल्यामुळं बरेच ट्रेडर ह्याच्यावरती काय करत असतात, डिपॉझिट करत असतात आणि ज्यावेळी विड्रॉल घ्यायची वेळेत असते, हा फॉरेक्स ब्रोकर काय करत असतो, अशीच बँक अकाउंट वापरून त्यांना विड्रॉल देणार आहेत. त्यामुळं ह्या बँक अकाउंटवरून जर कोणी विड्रॉल घेतले असतील तर त्यांचे देखील अकाउंट काय झाले, फ्रीज होण्याच्या मार्गावर आहेत का, ह्या गोष्टीमुळे, ह्या साखळी पद्धतीमुळे ते फ्रीज होण्याच्या मार्गावरती आहेत. का होणार, तुम्हाला सिस्टीम आता कळाली. बरं, ज्या आणि मग आता फॉरेस्ट ब्रोकर काय करतोय, बरेच बँक अकाउंट वापरत असते. मग अशा कुठल्या एखाद्या बँक बरोबर झाल्यानंतर त्यांना ते मग काय होणार आहे, ह्या गोष्टीला फेस करावं लागणार आहे. मग आपण काय करायचं किंवा काय केलं पाहिजे, लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे. डिपॉझिट करताना काहीच प्रॉब्लेम नाही आहे कशातच, मात्र विड्रॉल घेत असताना मात्र काळजी करून घेतली पाहिजे. मग आपण एखाद्या फॉरेस्ट ब्रोकरमध्ये डिपॉझिट किंवा विड्रॉल घेत असताना, डिपॉझिट करत असताना खास करून UPIचा जो पर्याय आहे किंवा विड्रॉल घेत असताना सुद्धा UPIचा जो पर्याय आहे हा टाळला पाहिजे. डिपॉझिट करत असताना छोटी रक्कम असेल तर मला वाटते ऑनलाईन बँकिंग किंवा बँक थ्रू ट्रान्सफर केलं पाहिजे. हा एक पर्याय होऊ शकतो. आणि सर्वात सेफ पर्याय पाहिजे असेल, एकदम सेफ पर्याय, तर तो आहे क्रिप्टोचा. तो कशाचा आहे, क्रिप्टोचा पर्याय आहे. आपण क्रिप्टोद्वारेच डिपॉझिट आणि विड्रॉल घेतले पाहिजेत. मग ती क्रिप्टोद्वारे डिपॉझिट आणि विड्रॉल कशा प्रकारे घ्यायचे हे आपण नंतरच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये डिटेलमध्ये बघूया. तुम्हाला बऱ्यापैकी चांगले 100% देतं मार्ग सापडून जातील, नेमकं आपण कशाप्रकारे क्रिप्टोद्वारे, कारण क्रिप्टो देखील एक मेथड नाही आहे, त्याच्या भरपूर मेथड आहेत. त्यातली कोणती मेथड तुम्हाला योग्य वाटते बघा, तुमच्या अभ्यासानं त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. आज दुसऱ्या मुद्द्याला आज एक आपण हे करायचं आहे, विचार करायचा आहे किंवा समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे लिगॅलिटी आणि इलिगॅलिटी फॉरेक्स मार्केटची. ह्याच्यामध्ये देखील बरंच अडचणी येतात. तर फॉरेक्स मार्केट लीगल आहे का इलिगल आहे, तर एका अर्थाने लीगल आहे. कुठल्या अंतर कराय, लक्षात घ्या. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, फॉरेन करन्सीमध्ये आपण ट्रेड करणं. मग 100% इलिगल आहे का, तर तसं नाही आहे. जे RBI थ्रू किंवा आपल्या सेबी थ्रू आपल्या ज्या ब्रोकरांना ज्या करन्सीमध्ये ट्रेड करायला परवानगी दिलेली आहे, आपले जे रजिस्टर्ड ब्रोकर आहेत त्यामध्ये ज्या करन्सी आहेत त्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय. उदाहरणार्थ 7 करन्सी अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकताय. युरो INR, USD INR, GBP INR, अशा एक 7 करन्सी आहेत. त्यामध्ये तुम्ही लिगली वेनं ट्रेडिंग करू शकता. त्या झिरोदा, एंजल असल्या आपल्या इंडियन ब्रोकरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मग ह्याच्यामध्ये लोक ट्रेडिंग का करत नाही आहेत, त्याच्या पाठीमागे कारण असं की त्यांचं टाईम बाउंड आहे. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत फक्त असतात. त्याचबरोबर व्हॅल्यू मी तो थोडासा कमी असतोय. आता मी ह्याच्यामध्ये ट्रेडिंग केलेलं नाही आहे, जे ज्यांचा अनुभव आहे ते म्हणतात की ह्याच्यामध्ये अशाच्या अडचणी येतात. त्याचबरोबर
फॉरेक्स मार्केटचा जो मेन असेट आहे तो म्हणजे लेव्हरेज. कारण की आपण करन्सीमध्ये ट्रेडिंग करत असताना करन्सीला खूप मोठ्या प्रमाणात लेव्हरेज लागतं. ते लेव्हरेज इथं जास्त मोठ्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे ट्रेडिंग करताना कुठं तर लिमिटेशन्स येतात. त्यामुळं थोडंसं ट्रेडर ह्या मार्केटमध्ये काम करत असताना किंवा इंडियन मार्केटमध्ये करन्सीमध्ये काम करत असताना थोडंसं काय होत्या, टाळटाळ होत्या. व्हॅल्यूमचा प्रश्न आहे, लेव्हरेजचा प्रश्न आहे किंवा ह्या टाईम बाउंडचा प्रश्न आहे. त्यामुळे लोक कुठं वळतात, फॉरेक्स मार्केटकडे किंवा इंटरनॅशनल फॉरेक्स ब्रोकरकडे. ते काय करतात, त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लेव्हरेज आहे, जे की दुधारी तलवारचं काम करते. त्याचबरोबर अनेक पेअरमध्ये काम करता येते. USD INRच्या पेअरमध्ये काम करता येते. सॉरी, युरो USDच्या पेअरमध्ये काम करता येते. म्हणजे आपल्या USDमध्ये तिथं काम करता येणार आहे. त्याचबरोबर व्हॅल्यूमचा इथं प्रश्न आहे, खूप मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू मिळणार आहे आणि इंटरनॅशनल सगळं मार्केट असल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रेडिंगला तिथं वाव आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. मग आता काय केलं पाहिजे, मग इलिगल आहे का लीगल आहे. जर तुम्ही भारतातल्या ह्या पेअरमध्ये काम करत असाल भारतीय ब्रोकरनुसार तर ते लीगल आहे 100%, काहीच अडचण नाही. पण इंटरनॅशनल ब्रोकरचा विचार केला तर ते इलिगल आहे. मग इलिगल कशामध्ये किंवा कशा प्रकारे इलिगल आहे, तर त्यामध्ये मग येतो फेरा ॲक्ट किंवा फेमा ॲक्ट. तर फेरा ॲक्ट आणि फेमा ॲक्ट काय आहे हे थोडंसं आपण आपल्या भाषेत समजून घ्या. फेरा ॲक्ट होता 1973ला. त्यानंतर त्याचं रूपांतर पुढे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, तो झाला 1990ला फेमा ॲक्ट. फेमा ॲक्ट म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. ह्या फेमा ॲक्टद्वारे ह्याच्यामध्ये बरेच सेशन्स आहेत. त्या सेशनमध्ये फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन असेट कशा प्रकारे वापरलं पाहिजे, कशा प्रकारे वापरलं जाते, म्हणजे ते भारतीय नागरिक असू दे, भारतीय कंपनी असू दे, त्यांनी कशा प्रकारे वापरता येईल ह्याचे सगळे रूल अँड रेग्युलेशन इथं घातलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आता एक भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगला बॅन आहे, हे तर खरं आहे. पण असं नाही की सगळ्या जगामध्ये, बऱ्याच देशामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग चालते, त्या देशामध्ये लीगल आहे. मग लीगल असल्यामुळे त्या देशातले जे काही ब्रोकर आहेत ते लीगल आहेत. त्यामुळे काय करतात, फॉरेक्सचं जे ब्रोकर आहेत तिथं लीगल आहेत, ते तिथं काय करतात, आपलं ब्रोकरेज हाऊस सुरू करतात आणि ट्रेडिंग करतात. मात्र भारत सरकार काय म्हणतं किंवा आपलं इंडियन गव्हर्नमेंट काय म्हणतं की तुम्ही असे ज्या काही देशामध्ये फॉरेक्स ब्रोकर आहेत त्यांच्यामध्ये इंडियन लोकांनी डायरेक्ट कोणतंही डिपॉझिट करायचं नाही किंवा त्यांच्या थ्रू डायरेक्ट कोणतंही विड्रॉल घ्यायचं नाही. सिंपल गणित म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे इतका साधा विषय आहे. त्यांच्यामध्ये डायरेक्ट डिपॉझिट करायचं नाही, डायरेक्ट विड्रॉल घ्यायचं नाही. कारण तुम्ही जर डायरेक्ट डिपॉझिट केलं तर कुठं जाणार आहे, ते फॉरेन म्हणजे परदेशात तुम्ही पैसे डिपॉझिट करायला लागलाय. आपले भारतीय INR परदेशात तुम्ही पाठवायला लागलाय. विड्रॉल घेताना इतर देशाची करन्सी तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती घ्यायला लागलाय. जे की ह्याच्यामध्ये रूल्स आहेत फेमाचे, त्या रूलनुसार तुम्ही घेताय का, किती घ्यायची, त्याला लिमिट आहे, ते कशी घ्यायची, त्या टॅक्स कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे परकीय गंगाजळी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण डायरेक्ट डिपॉझिट विड्रॉल करू शकत नाही. मात्र भारताची बाजारपेठ खूप मोठी असल्यामुळं बरेच फॉरेक्स ब्रोकर आहेत, इंटरनॅशनल ब्रोकर आहेत, ते भारतामध्ये आलेले आहेत. आणि भारतामध्ये येऊन ते काय करतात, इथं आपला बिझनेस एक्सपांड करायला बघत आहेत. मग हे करत असताना हा तो रूल आहे, ह्या रूलमध्ये तर आपल्याला अडकायचं नाही. डायरेक्ट तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट तुमचं ऑन करून फॉरेक्स ब्रोकरमध्ये डिपॉझिट विड्रॉ केला तर 100% ह्या नियमाचं उल्लंघन होणार आहे. मग पेनल्टी म्हणा किंवा फर्दर ॲक्शन आपल्यावर घेऊ शकतात. मग आपण काय करू शकतोय, त्यांनी काय केलं, हिथं आल्यानंतर त्यांनी इथे त्यांच्या सेल कंपनी किंवा थर्ड पार्टी ॲप पेमेंट ॲप त्यांनी ओपन केली. मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कंपनी, तुम्ही बघा डिपॉझिट करत असताना तुम्हाला वेगवेगळे नाव येतात, शिव ट्रेडर्स किंवा आणि काय तर फूडच्या नावानं, कुठल्या गार्मेंटच्या नावानं असं येते. ते काय केलं असते, त्यांनी थर्ड पार्टी पेमेंटसाठी हे छोटे छोटे तयार केले असतात. मग जो ट्रेडर आहे तो ट्रेडर काय करतो, हे जे थर्ड पार्टी तिने पेमेंट निर्माण केले आहेत त्याच्यामध्ये डिपॉझिट करतो, म्हणजे भारतातल्या भारतातच डिपॉझिट करतो. आणि विड्रॉल घेत असताना सुद्धा हे जे फॉरेक्स ब्रोकर आहेत डायरेक्ट न त्याला विड्रॉल देता ह्यांच्या थ्रूच त्यांना विड्रॉल देतात. त्यामुळं इथल्या इथंच सगळं ट्रान्झॅक्शन होते. आता यांच्याकडे गेलेला पैसा हे इथं कसे नेतात ते त्यांनाच माहीत. पण इथल्या इथं सगळं होत असल्यामुळं डायरेक्ट ह्या नियमांचं उल्लंघन होत नाही आहे. सध्या दिसताना तर असं आहे, डायरेक्ट ह्या नियमांचं उल्लंघन होत नाही. पण ह्याच्यामध्ये मग काय मेक आहे की समजा चुकून आपल्याबरोबर फ्रॉड झाला किंवा आपण एखादा मोठा व्यक्तीनं समजा मोठी रक्कम तिथं डिपॉझिट केली आणि ती जर त्या फॉरेक्स ब्रोकरनं तुम्हाला विड्रॉल करून नाही दिली तर तुम्ही कुणाकडेही जाऊ शकत नाही. कारण तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंटकडे मागू शकत नाही, कारण का त्यांनी सरळ सांगितले की हे इलिगल आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये करायचंच नाही. त्यामुळे इथं कुणाकडे जाता येत नाही, कुठली केस घालता येत नाही. त्यामुळे इथं मग इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा होतो तो म्हणजे ब्रोकरचा. ब्रोकर 100% ट्रस्टेबल पाहिजे, चांगला खात्रीचा पाहिजे आणि त्याचं एकूणच त्याचा काय म्हणते बऱ्याच वर्षाचं काम केलं असलं पाहिजे आणि त्यानं कोणाला फसवू नको पाहिजे इतके मात्र. कारण हा शेवटी लिगल नसल्यामुळं हा पूर्णपणे ट्रस्टचं काम आहे. ट्रस्टमध्ये आपण काय करू शकतोय, विश्वास ठेवून त्यांच्यावरती डिपॉझिट विड्रॉल घ्यायच्यात. त्यामुळे मला वैयक्तिक वाटते कधीही कोणत्या ब्रोकरमध्ये आवाच्या सवा रक्कम डिपॉझिट नाही केली पाहिजे. 2-3 ब्रोकर चांगले ठेवले पाहिजेत, त्या 2-3 ब्रोकरमध्ये आपले जे पैसे ते विभागून ठेवले पाहिजेत आणि कमी पैशामध्ये काम केलं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात पैसे असतील किंवा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट झालं तर मग जे लिगली वे आहेत, जे लिगल पद्धतीने तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये काम करू शकताय त्या मेथडकडे तुम्ही बघितले पाहिजे. मग तुम्ही ते कसं करायचं काय करायचं आपण आणखीन व्हिडिओमध्ये बघू शकतो. मग आता थोड्या रकमेमध्ये काम करत असाल तर रक्कम जास्त यांच्यामध्ये डिपॉझिट नाही केली पाहिजे, कारण की ह्या गोष्टीच्या बाहेर गोष्टी आपल्याला काय होऊ शकत्या, अडचणी येऊ शकत्या. ठीक आहे, तर मला वाटतं की आता तुम्हाला कळलेलं आहे की आपण डिपॉझिट विड्रॉल घेत असताना अडचण काय लागल्या,
अकाउंट फ्रीज करावे लागलेत आणि डिपॉझिट करायचं असेल तर मला वाटते ऑनलाईन बँकिंगचा पर्याय वापरू शकतो कमी पैसे असतील तर. बाकी सेफ मेथड पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, सेफ मेथड पाहिजे असेल तर फक्त मला वाटते की क्रिप्टोचा मार्ग सगळ्यात बेस्ट आहे. आणि जर डायरेक्ट फॉरेक्स मार्केटमध्ये काम करायचं नसेल तर तिथे एक मग दुसरा पर्याय जन्माला येतो, तो म्हणजे फंडेड अकाउंटचा. फंडेड अकाउंटमध्ये काम करत असताना जे तुम्हाला फेमाचे मी रूल सांगितलं की तुम्ही डायरेक्ट फॉरेक्स ब्रोकरमध्ये डिपॉझिट विड्रॉल घेऊ शकत नाही, इथं मात्र फंडेड अकाउंटमध्ये तुम्ही जर काम करायला लागला तर जे फंडेड अकाउंट कंपनी आहेत त्या बाहेर देशात आहेत आणि त्या काय करतात, आपल्याकडून ठराविक फी घेऊन आपल्याला त्यांचे अकाउंट प्रोव्हाइड करतात आणि त्याद्वारे होणारा प्रॉफिट लॉस काय असेल तो त्यांचा असतो आणि आपल्याला मिळतं ती आपली टक्केवारी मिळते. आणि हा आपल्याला एक काय दाखवू शकतो, आपण फ्रीलान्सिंग म्हणा किंवा आणखीन आपण त्यांना दिलेल्या सर्व्हिसचा चार्ज म्हणा, ह्या गोष्टी दाखवू शकतोय. कारण की आपण स्वतः कोणत्याही फॉरेक्स ब्रोकरमध्ये डायरेक्ट अकाउंट ओपन करत नाही, डायरेक्ट डिपॉझिट करत नाही, डायरेक्ट विड्रॉल घेत नाही. आपण त्यांना ठराविक फी देतोय, ती त्या कंपनीला देतोय. त्यामुळे हा एक पर्याय नवीन उदयाला येतोय. तो पर्याय नेमका काय आहे ते देखील आपण पुढच्या भागामध्ये डिटेलमध्ये बघूया. तुर्तास धन्यवाद.